नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला हटून बेसन करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी इथे भरपूर असा लसूण घेतला आहे, कट करून घेतला आहे. त्यानंतरनं भरपूर कोथिंबीर घेतली आहे बारीक कट करून. 2 कांदे घेतलेत बारीक कट करून. छोटे होते म्हणून मी 2 घेतलेत. त्यानंतरनं हिरव्या मिरच्या घेतल्यात. मी ते जास्त प्रमाणात घेतल्यात. त्या मिरच्या थोड्याशा तिखटाला कमी आहेत म्हणून. त्यानंतरनं कढीपत्ता घेतला आहे. लसूण तुम्हाला हवं असेल तुम्ही ठेचून घेतला तरीसुद्धा चालेल. त्यानंतरनं मी इथे कढई ठेवली. कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे. तर मी इथे 2 पळ्या तेल टाकणार आहे. त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी ॲड करायची. मोहरी टाकल्याच्या नंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. आता आपण मोहरी आणि हिंग टाकल्याच्या नंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि तो अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे. ते परतल्याच्या नंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये ज्या आपण मिरच्या कट करून घेतल्या होत्या ना त्या टाकायच्यात. मी ते मिरच्यांचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी घेतलं तरीसुद्धा चालेल. तुम्ही किती तिखट खाता, किती कमी तिखट खाता त्यानुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. तेलात कोथिंबीर टाकली ना, जी कुठली आपण रेसिपी करतो ना त्याला चव खरंच खूप भारी येते. आता त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये जो बारीक कट करून कांदा घेतला होता ना तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुम्ही जर का कधी अशा पद्धतीने केलं नसेल ना हटून बेसन, एकदा नक्की करून बघा. खायला खरंच खूप भारी लागतं आणि एकदम गावरान पद्धतीचं आहे. त्याच्यामुळं आवर्जून एकदा करून बघा. हे बघा आपला कांदा छान असा परतला गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्याच्या नंतरनं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. आणि हां, तुम्ही माझ्या रेसिपी कुठून बघताय हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपी बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना पाणी ॲड करायचे. तुम्हाला कितपत बेसन करायचं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवू शकता. तर मी इथे जवळपास आहे ना 1.5 तांब्या एवढं पाणी टाकले. मी इथे आहे ना 3 लोकांसाठी बेसन करणार आहे. हे थोडंसं आटलं जातं त्याच्यामुळे एवढं पाणी मी घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची. तर पाहू शकता चांगली अशी उकळी आलेली आहे. ह्याला फास्ट गॅसवरतीच उकळी काढायची. त्यानंतरनं एका हाताने बेसन सोडायचं आहे आपल्याला आणि एका हाताने पळीने असं ढवळत राहायचं आहे. बेसन सोडताना चमच्याने वगैरे सोडू नका, हाताने असं भुरभुरत आपल्याला बेसन सोडायचं आहे. एकदम असं डायरेक्ट ओतू वगैरे नका, नाही तर त्याच्या खूप जास्त गुठळ्या होतील आणि मग त्या फुटणार नाही गुठळ्या. मग बेसन शिजायला फार वेळ तरी जाईल, नाहीतर मग कच्चं तरी राहील. तर बघा अशा प्रकारे ना आपल्याला बेसन सोडून घ्यायचं आहे. पळीने हलवत राहायचं आहे, लक्षात ठेवा. तर मी ते नाही बघा एवढं पातळ ठेवलं आहे. आत्ता जरी एवढं पातळ वाटत असलं ना तरी हे नंतरनं आळणार आहे, कारण की शिजल्याच्या नंतरनं हे घट्ट होतं आणि थंड झाल्यावरती आणखी थोडंसं घट्ट होतं. त्याच्यामुळं मी एवढं पातळ ठेवलं आहे. हे बघा आता आपलं शिजलं आहे बेसन, एकदम बरोबर झालेलं आहे बेसन. अजिबात झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे. बिना झाकण ठेवताच आपल्याला हे बेसन शिजवून घ्यायचं आहे आणि फार वेळ लागत नाही, 5 ते 6 मिनटात शिजलं जातं. तर इथं पाहू शकता तुम्ही खूप जास्त घट्टही नाही आहे किंवा खूप जास्त पातळही नाही आहे. अशा प्रकारे बेसन मी ठेवले. आता ह्याच्यामध्ये भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर ही लास्टलाच टाकायची. कोथिंबीर टाकल्याच्या नंतरनं हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा म्हणजे बेसन खायला भारी लागेल. आणि गॅस आपल्याला आता बंद करायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. गरमागरम बेसन बाजरीची भाकर, तांदळाची भाकर किंवा मग भातासोबत तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.